मिट्टी का खेल यानी कि कुश्ती धीरे धीरे अपलिप्त होने लगी है, लेकिन ग्रामीण इलाकों में इस खेल के प्रति अभी भी लोगों में काफी दिलचस्पी है। नागपुर जिले के मौदा तहसील में पिछले 100 वर्षों से चली आ रही परंपरा अभी भी चल रही है। यहाँ भव्य कुश्ती प्रतियोगिता का आयोजन किया गया, जिसमें पहलवानों ने अपना दमखम दिखाया। खास बात यह है कि विजेता पहलवान को 2 किलो चांदी का गदा पुरस्कार के रूप में दिया गया। आमचे नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष उदयभाऊ आपले हे आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात। कमिटीकडून इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार माननीय विवेकी रावेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी शूटिंग चालू आहे। या दोन्ही पहलवानांना विनंती आहे। काय सांगणारा इतिहास आताही रुजवण्याचा तुमचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नात हा भारताचा खेळ आहे, हा भारताचा पहिल्यांदा खेळ आहे। या खेळामध्ये या देशाचा हा भारत देशाचा जो खेळ आहे, या खेळाला खऱ्या अर्थानं हा मातीचा खेळ ज्याला म्हणून आपण ओळखला जातो। हा भारतातला पहिलवान हा मातीमध्ये रुजलेला पहिलवान। आता नवीन वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आलेत, आता गादीवरती खेळ होतात, पण खऱ्या अर्थानं या खेळाचं जे महत्व होतं, जे टिकून ठेवलेलं आजही गाव खेळामध्ये जे खऱ्या अर्थाने जे पहिलवान घडतात आणि बनतात ते मातीमध्येच बनतात। आधी दूध यातून पहिलवानांना मिळायचं, पण आज ही व्यवस्था नाही। पण आजही तरीही काही जे गरीब कुटुंबातले जे मुलं आहेत, जे स्वतःला या माध्यमातून नोकरी सुद्धा मिळतो, यांचे पर्सेंटेज सुद्धा खेळ त्यांच्यातून पर्सेंटेज मिळतात। गेल्या 100 आणि त्याहीपेक्षा जास्त वर्षाची परंपरा असलेल्या या मौदा शहराच्या आमनंगल आणि पेठ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लाखो लोक या ठिकाणी येतात, पेठ पाहतात आणि आमनंगलाला आपण पाहिलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी पहलवान येतात आणि आपला जे कला कौशल्य आहे ते पहलवानीच्या ह्याच्यातून दाखवतात। आणि आपण सर्व पाहत आहोत की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती जे पहलवान आहेत यांच्यासाठी बक्षिसाची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थिती केलेली आहे आणि सर्वांना मोठ्या प्रमाणात मोठे मोठे बक्षीस देण्याचा काम गटाचे आयोजक यांनी केलेले आहे। कुस्तीच्या या आंदोलनाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा देतो। धन्यवाद।